गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अखेर पृथ्वीवर परतल्यात। नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवरती परतलेले आहेत। अवघ्या 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकलेले होते। तब्बल 286 दिवसांनंतर ते पृथ्वीवरती परतलेले आहेत। संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आपल्या अद्वितीय अंतराळ प्रवासादरम्यान अनेक आव्हानांचा सामना केला। अंतराळ मोहिमेत भाग घेण्याचं त्यांचं स्वप्न अनेक आव्हानांनंतर पूर्ण झालं। आता त्यांना 45 दिवसांच्या अल्टमायझेशन प्रोग्राममध्ये राहावं लागणार आहे हे देखील निश्चित। आणि सुनीता विल्यम्स अखेर परतलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत अंतराळ विषयाच्या अभ्यासक लीना बोकीलजी। आपण त्यांचं स्वागत करूयात आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। लीना मॅडम, खूप खूप स्वागत खरं तर आपलं। आणि ज्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं ती सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे। या पुढचा टप्पा नेमका काय असेल आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल। अतिशय चॅलेंजिंग ही आणि खूप आव्हान होते, खूप कंप्लीट रिस्की मिशन होती। जाताना व्यवस्थित गेले होते आणि बोईंग स्टारलाइनरचं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, परंतु आत गेल्यानंतर स्पेस स्टेशनमध्ये आगमन झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर कळलं की आता ते परत या यानातून येऊ शकत नाहीत, कारण गॅस लिकेज होतं। आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे गोष्ट की जाताना जरा तरी सोपं आहे म्हणजे तो प्रवास, परंतु तो गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जातो, आपण वरती जातो। पण खाली येताना आणि त्यातल्या त्यात रिएंट्री करताना म्हणजे आपलं जे वातावरण आहे आणि ऑक्सिजनमुळे पेट घेऊ शकतो, फ्रिक्शन, घर्षण या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं तापमान इतकं वाढतं। आणि काल आपण म्हणजे आज पाहिलं असेल ते यान स्पेसक्राफ्ट लाईक अ फायरबॉल असं खाली पडलं। पाण्यात पडल्यानंतर स्प्लॅश डाऊन होताना पॅराशूट्स आपण पाहिले आणि ते डिप्लॉय झाले आणि मग स्मूथ लँडिंग झालं सॉफ्टली स्प्लॅश डाऊन पाण्यात म्हणजे फ्लोरिडा कोस्ट मध्ये। तर त्यांना ॲक्लिमॅटायझेशन साठी 45 दिवस दिले जातील। एकतर क्वारंटाईन केलं जातं म्हणजे तिथून आल्यानंतर विषाणू आणि व्हायरस, बॅक्टेरिया, रेडिएशन या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना नंतर इतरांना सुद्धा त्रास नको म्हणून ही काळजी घेतली जाईल। हा संपूर्ण प्रवास खूप एपिक होता। अल्कमेटायझेशन नेमकं काय असतं हेही तुम्ही समजावून सांगितलं आणि एकंदरीतच हा प्रवास कसा होता हेही तुम्ही सांगितलं। धन्यवाद लीना बोकील मॅम, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि सुनीता विल्यम्स यांचं स्वागत करण्यासाठी आता संपूर्ण जग कशा प्रकारे सज्ज झालेलं तेही आपण पाहिलं। या त्यात संपूर्ण दिवसभरामध्ये राज्य, देश आणि विदेशात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।